नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांदा लसूण मसाला टाकून झणझणीत अशी आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। डाळी कोणत्या आहेत? तुरीची डाळ घेतलेली आहे, मसूरची डाळ घेतली आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। तर तुम्हाला माप सांगते, जर तुम्हाला तुरीची डाळ घ्यायची असली की नाही 4 चमचे जर घेतली की नाही तर मसूरची डाळ 2 चमचे घ्यायची आणि मुगाची डाळ 1 चमचा। तर मग वाटीचं प्रमाण घेतलं की नाही तर 1 वाटी, अर्धी वाटी आणि चौथा भाग असं घ्यायचं। जास्त कमी जर घेतलं की नाही तेवढी टेस्ट लागत नाही, पण अशा प्रकारे जर घेतलं ना तर मस्त चव लागते। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या डाळी टाकून घेऊया आणि ह्यांना काय करायचं, 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं। आमटी आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायची 1 चमचा मोहरी बघा एकदम बारीक अशी आहे। 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचं कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला 1 मीडियम आकाराचा कांदा। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। कांदा आपण पहिला हलकासा भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकणारे 7 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता कांदा आणि लसूण मी चांगला भाजून घेते। कांदा लसूण बघा चांगला भाजला गेलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे 1 मीडियम आकाराचं टोमॅटो आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचा आपला कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या आणि तुमच्याकडे जर नसेल तर दुसरा कुठला टाकला तरी पण चालू शकते। खूप जणांनी अशी कमेंट केली होती की कांदा लसूण मसाला वापरून तुम्ही एक आमटी दाखवा, तर अशा पद्धतीत बनवायची। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायची थोडीशी एकदम कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। गॅस केलेला आहे बारीक, कधी पण मसाले टाकताना गॅस करायचा बारीक। डाळ 2 ते 3 पाण्याने बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, फक्त भिजत वगैरे नव्हती घातलेली। आपण हे टाकून घेऊया, डाळ टाकून घेतलेली आहे। आता ह्याला काय करायचं, आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मिक्स करून घेतलेली आहे बघा। डाळ टाकल्यानंतर त्यात टाकायचे पाणी, हे हलकंसं कोमट पाणी आहे बरं का, साधं जरी पाणी टाकलं तरी चालेल, कारण मी 1 ग्लास आता पाणी टाकलेलं आहे। पहिला हलवून घेते मी आणि त्यात आपण अजून 1 ग्लास पाणी ओतायचा। 1 वतला तरी चालेल किंवा अर्धा जरी वतला तरी चालेल। आता तुमच्या माणसं किती प्रमाणे असतील त्याप्रमाणे तुम्ही पाणी वतायचं। तर मी अर्धा ग्लास टाकलेला आहे बघा पाणी। आता आपण काय करू, गॅस बारीकच आहे, कुकरचं झाकण लावूया आणि ह्याच्या काय करणार आहे, बारीक गॅसवर जरी तुम्ही ह्या 4 शिट्ट्या जरी केल्या तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी 4 शिट्ट्या केल्या तरी चालेल। कुकरच्या बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत ती, आणि कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे। बारीक गॅसवर केला होता, तुम्ही मोठ्या गॅसवर जरी केला किंवा मीडियम गॅसवर जरी शिट्ट्या केल्या तरी चालू शकतं। बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे। आपल्याला एकदम अशी गाळ अशी करायची नाही बघा, मस्त अशी शिजते। आणि तुम्हाला गाळ जर करायचं असेल ना एकदम गाळ, तर मग तुम्ही 5 पण शिट्ट्या करू शकता। अशा पद्धतीने का मस्त अशी बघा झालेली आहे। कांदा लसूण वापरून मी डाळ तुम्हाला करून दाखवलेली आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।